जावळाचा कार्यक्रम आहे यांच्या मित्राचा, त्याच्यामुळे आम्ही चाललोय गडावर. तर गर्दीच असेल कारण आज आहे रविवार. झोप झालेली छान, लक्षला लागून गेलं ना बिचारा लक्ष. तर आज आम्ही चाललोय गडावर, तिकडनं येत गावावर, आणि यांच्या मित्राच्या मुलाचा जाऊनचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आम्ही चाललोय गडावर. गडावर अशा संरक्षक जाळ्या बसवलेल्या आहेत कारण पावसाळ्यामध्ये भरपूर अशा दरडी कोसळत असतात, त्याच्यामुळे आता जवळजवळ 65 ते 70% काम झालेलं दिसते. दरवर्षी थोड्या जाळ्या बसवण्याचं काम अजून पुढं बाकी. तर गडावर वरती जाण्याच्या अगोदर इथे एक सेल्फी पॉइंट लागतो आणि इथे बरीच गर्दी असते फोटोशूट करण्यासाठी. पावसाळ्यामध्ये आलं की इथे वॉटरफॉल पण दिसतो. आज तर भयंकर गर्दी. वेळेस पण आम्ही धुक्याचं वातावरण बघून गडावर आलो होतो आणि दर्शन न घेता आम्ही परस्पर गेलो. गावाला जायचं होतं म्हणून उशीर झाला होता. आज पुन्हा योग आला मला गडावर जायचं, कारण गावाला जाण्याचा आमचा रस्ता हाच आहे नांदोरीवरून. हॅलो हॅलो दिलीप, हॅलो. वरती आलो पण खूप गर्दी दिसते कारण इथून ट्रॅफिक दिसते, गाड्यांची पार्किंग फुल आहे. सरकणार का हे बाई? नाही, वन विभागाकडे जायचं. डायरेक्ट आडवे येतात. सुट्टीमुळे गर्दी हो आज. येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची इतकी गर्दी झाली गडावर. आम्हाला 5 वाजलेले आहेत आणि हे बघा आपण आलोय गडावर. ट्रेन खाली राहिली, खाली येते अनेक वरती जाऊ राहिली. 5 वाजले तरी सुद्धा आज गडावर खूपच गर्दी दिसते. म्हणजे आज आम्ही सुट्टी, त्याच्यामुळे कदाचित गडावर गर्दी आहे. आम्ही थोडं अर्धा तास लेट वरती जाणार आहोत, तोपर्यंत गर्दी कमी होईल. तिथं नवस आहे, तिथं पोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही तिथे जाऊ. थंडी तर खूप आहे म्हणून मी स्टोल पांघरला आहे. जिथे नवस होतं जावळाचा कार्यक्रम तिथे भेट दिली आणि आता आम्ही चाललोय गडावर. शावरतावर आलो, म्हणजे कुंडावर आलो. हातपाय धुणार आहोत आणि गडावर जाणार आहोत. थंडी तर इतकी वाजते ना प्रचंड. संध्याकाळी कुंडावरचं वातावरण असं दिसतं. तर गडावरची लाईट कशी चकचकते. थांब. तर आम्ही आलोय रोपवे जवळ आणि आता मी तिकीट काढणार. चल इकडे. मम्मी, मी 9 वर्षात झालो ना, मला एक असा कुंडल घेऊन दे. हा कुंडल असा. हा ठीक आहे, नेहमीच ना कुंडल घेऊन दे. 75 इकडे तिकीटसाठी सगळे लोक पण 1.5 तास वेटिंग आहे आणि म्हणून आम्ही तिथून रिटर्न आला तर पायी जाणार आहे. कारण 1.5 तासात तर आम्ही पायी चढून आणि रिटर्न पण होऊ. रात्रीचं कसं वाटतं इकडचा परिसर बघा गडावरचा. बाहेर पार्किंग आहे आणि तिकडे पण बाहेर फुल पार्किंग आहे, म्हणजे गर्दी खूपच आहे आणि त्याच्यामुळं रोपवेलाच 1.5 तास वेटिंग आहे म्हणून आम्ही पायी चढून जाणार.
रोपे आली खाली. तर आता पायी जाताना आपल्याला असे दुकानं लागतात. ऑरेंज कलरचं इकडून येणं नवीनच झालं वाटतं ना. लक्ष तर अलीकडनं पहिले इकडनं एंट्री होती, आता इकडनं जावं लागतं. तर आम्ही आता पायऱ्या चढायला लागलेलो आहोत. 1.5 तासात तर नक्की गर्दी नसेल तर नक्की रिटर्न होऊ आम्ही. नवरात्रात तर इथून बाऱ्या असतात, रोपवेला पण गर्दी असते आणि इथं पण. तर आता आम्ही बारी क्रमांक 12वर आलेलो आहे आणि पायरी क्रमांक 104. पायऱ्या चढून आलो बारी क्रमांक 12 पर्यंत. आणि तरी मला लागलाय 2. का पुढे गेलाय का तो दिसत नाहीये. तर आम्ही आता बारी क्रमांक 10वर आलोय. पायरी क्रमांक 175. पायऱ्या उंच असल्यामुळे चढायला जड जातं थोडं. 175 पायरीपर्यंत आलोय आता. बारी क्रमांक 9 पर्यंत आलोय. पायरी क्रमांक 210. कावर रिटर्न आला रे? येते ना मी, मला दम लागतो रे. घ्यायला आलेला आहे रिटर्न. लक्षला आताच मला आधार द्यायची गरज पडते ना रे. आणि तो म्हातारी नाही झाली, पण संध्याकाळी एकदम मस्त वाटतंय, प्रसन्न. थोडं वरती आल्यामुळे असं दिसतं. क्रमांक 8 पर्यंत आलो. पायरी क्रमांक 272. बोल सप्तशृंगी माता की जय. बोल सप्तशृंगी माता की जय. क्रमांक 6 पर्यंत आलो. पायरी क्रमांक 358. चलू लक्ष म्हणतात चल. आलोय बारी क्रमांक 5. पायरी क्रमांक 392. आता आलोय बारी क्रमांक 4. पायरी क्रमांक 430. आता आलोय बारी क्रमांक 3. पायरी क्रमांक 462. बारी क्रमांक 2. पायरी क्रमांक 499. पायरी क्रमांक 1. पायरी क्रमांक 558. पायरी क्रमांक 1. आलोय देवीच्या गाभाऱ्यावर.
1.5 तासामध्ये वरती जाऊन रिटर्न पण आलो. 1.5 तासात आलो असतो, पण आरती सुरू होती म्हणून आरतीला अर्धा तास गेला आमचा. 9:30ला हे मंदिर बंद होतं आणि त्याच्यामुळे जर संध्याकाळी यायचं असेल तर लवकर येऊन जाणे. अशा पद्धतीने आमचं आज छानपैकी दर्शन झालं. गर्दी तर भयंकर होती. एरवी संध्याकाळी ना गर्दीमुळेच नसते, मोकळं असतं संध्याकाळी आणि सकाळी, पण आज रविवार असल्यामुळे त्याच्यामुळे खूपच गर्दी होती. त्यात आम्ही पोचलो तेव्हा नेमकीच आरती चालू झाली होती आणि म्हणून त्याच्यामुळं खूपच संख्या तिथं जमलेली होती. पण असं काही वाटलं नाही, काही इतकी गर्दी धक्काबुक्की असं काही नव्हतं. स्लोमध्ये चालू होतं सगळं आणि त्याच्यामुळं दर्शन छान झालं. आणि वरती म्हणजे पायी आलो ना, त्याच्यामुळं अजून मस्त वाटलं, फ्रेश. ते रोपवेने जाणं येणं म्हणजे गडावर जाण्याचा फील येत नाही अजिबातच. गडावर खरंच जाण्याचा फील तेव्हाच येतो की जेव्हा आपण पायऱ्याने पायी वरती जातो आणि पायी उतरून येतो ना, तेव्हाच असं वाटतं खरंच आपण गडावर आलेलो आहोत. आम्ही निघालोय आमच्या रस्त्याने. तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन असली तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.